गणेश पूजन झालेलं आहे, खूप सारे गिफ्ट आलेले आहे. इथं होणार आहे फ्रेंच फ्राय. गुड मॉर्निंग, कशात? आय होप मस्त असाल. तर आज आहे ना गौरवच्या कॅफेचं ओपनिंग आहे आणि ओपनिंगसाठी माननीय आमदार साहेब येणार आहेत आणि गावातली बरीचशी मंडळी येणार आहे, कारण की गौरवला आहे ना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर हा आहे ना गौरवच्या कॅफेचा इन्व्हिटेशन कार्ड आहे, तो आपल्याला आलेला आहे. कामोठे सेक्टर 6 प्लॉट नंबर 3 कॅफे जी. इथे नक्कीच विजिट करा आणि मस्त यम्मी यम्मी फूड खा आणि खूप सारा प्रेम द्या गौरवला, गौरवच्या कॅफेला. चला मग आपण आता जाऊया. सुस्वागतम या कॅफे जी शॉपचा भव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या उद्घाटन प्रसंगी थंडा घे. मामी आहे इथं समोर, नंतर मामीशी बोलू आपण. आता सध्या एक बसलेले आहेत पाहुण्यांना नाश्ता देतोय ना, पाहुण्यांना नाश्ता खायला या. विचार होणार आहे आता नाश्ता खायला या. इथं फोटोशूट चालू आहे, आपण आतमध्ये बघूया आतमध्ये वरती वगैरे. किचन कसं आहे बघा या पहिले. चालेल, मामी दाखवील आपल्याला. चला आई, आपण आतमध्ये एंट्री करतोय आता आणि मस्त असा कॅफे आहे आपल्या गौरवचा. चला ह्या सगळे आतमध्ये बसलेले. आपण किचन मध्ये एंट्री करू. आधी किचन मध्ये काय काय ते बघूया. कोण सांगेल मला काय काय बनणार आहे इथं. आमची माणसं वगैरे झाले, गणेश पूजन झालेलं आहे. गणेश पूजन केलेलं आहे आम्ही पहिला. गणेश पूजन झालेलं आहे. आता नाश्ता वगैरे गेस्ट येत आहेत ना आमच्याकडे, त्यांना नाश्ता थोडासा. किचन बघा आमचं कसं आहे. पिझ्झा बनवणार आहोत. हा, काय काय बनतो तो बघूया. मला या मशिनरीची माहिती कोण देईल का? कुकलाच माहिती, आम्हाला नाही माहिती. कुकला माहिती आहे. चालेल, कुकला भेटून नंतर. नको काय. हा आमचा फ्रीजर आहे. सांग हे बघा, त्यांना बोल इकडे बघ कर, त्यांच्या इथं बघ. आता छोटा कुक आलेला आहे आपला. काय? हा हा आमचा फ्रीजर आहे. ते काय होणार आहे सांग ना जोरात. इथे जोरात बोलून बोल. इथे आमचा पिझ्झा होणार आहे. इथं आमचा पिझ्झा होणार आहे. इथे सँडविच आमचा पिझ्झा सँडविच होणार आहे. ग्रेव्ही सँडविच. इथं होणार आहे फ्रेंच फ्राईज. जोरात अजून इथं होणार आहे फ्रेंच फ्राईज. हा आता बोला सगळ्यांनी यायचं कॅफे मध्ये. हा बघा, माणसे आपल्याला वरती आता घेऊन चालली. गर्दीच आहे बहुतेक. बाबा सगळी बसलेली आहे तिथं. आजच पार्टी आहे की काय तुमची? इकडे बघा कशी बसलेले आहेत. एवढं कोण असते इथं? बर्गर वगैरे सगळं काही इथे दिसतंय. खाऊन झालेला आहे. चला, लाईट गेली. आज मंगळवार आणि लाईट कधी येईल सांगू शकत नाही. हे बघा या बसने जरा अंधार आहे. व्हिडिओ शूट करतो आम्ही. कॅफे जागा असेल तिथे बसून घ्या. थोडासा लाईटचा इश्यू आहे, समजू शकतो आपण. मात्र तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने आणि वेळेवरती उपस्थित राहिल्या त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत. चला सर्वांनी बसून घ्या. आता जो लाईटीचा इश्यू होता तो जरा सुरळीत झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया आपण. आजचा जो भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा कॅफे जी या दुकानाचं आज उद्घाटन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या या दुकानाचे मालक होणार आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्यांनी समाजकार्याला गती दिली. समाजामध्ये राहत असताना आपण आपल्या मुलांना काय करायला सांगायचं, काय करायला नको सांगायचं, ह्या गोष्टींवरती भर देत असताना आपले गुरुनाथ गोवारी यांनी आपल्या मुलाला एक हक्काचं
दुकान उपलब्ध करून दिलं, जे जेणे खऱ्या अर्थाने आणखी 4 हातांना काम देईल अशा प्रकारची त्यांनी प्रोव्हिजन केली आणि आज त्या कॅफे झीझीचं उद्घाटन सोहळा त्यामुळे आता थोड्याच वेळात आपला हक्काचा माणूस, आपल्या हक्काचे लाडके पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार साहेब, आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा रामशेठ ठाकूर साहेब यांच्या या ठिकाणी थोड्याच वेळात अगदी आगमन होईल. त्यामुळे सर्वच जण आपण त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. इथं बघा आई आहे. कुठल्याही कार्याला सुरुवात करताना मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे. बघा आई आपल्या गौरवला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. काय आज खाली घेऊन राहिले. हा आता येतील थोड्या वेळात. मग रेबिन वगैरे कटिंग होईल आणि आधी आरती करून घेतील मामीचा ना. मामी हे बघा सगळी वाट बघत राहिले आणि तिकडे आहेत बघा, तिकडून येते ही सगळी रस्त्याच्या इकडे गेली. सहर्ष स्वागत केलं गेलं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी सभापती, त्याचबरोबर सोशल वर्कर या ठिकाणी सर्वच जण अगदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमान गौरवदादा गुरुनाथ गोवारी यांच्या वतीने साहेबांचं आणि उपस्थित कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वजण अगदी आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहता तो क्षण अगदी जवळ आला. या कार्यक्रमासाठी डॉक्टर अरुण कुमार भगत साहेब, विकासजी गरज साहेब, विजय शेठ चिपलेकर साहेब, हेमलताताई गोवारी, सुरदासजी गोवारी, सुनील शेठ गोवारी, रवींद्र शेठ म्हात्रे, प्रदीप शेठ भगत, सुधाकरजी पाटील, दिलीप शेठ पाटील, अतुल शेठ गोवारी, माजी सभापती कुसुमताई म्हात्रे, त्याचबरोबर ऍडव्होकेट जय पावणेकर साहेब, दया शेठ गोवारी, अनिल शेठ गोवारी आणि उपस्थित ग्रामस्थ मंडळ सर्वांचं स्वागत आहे. रायगड जिल्हा अध्यक्ष भारत माता की नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या या केक शॉपचं अर्थातच कॅफे झीझीचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी पाहतो आपण. ज्या आपल्याला खाण्यासाठी योग्य आणि चविष्ट वस्तू आहेत त्या या दुकानामध्ये मिळतील आणि त्याच्यासाठी आमचे जे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ते सज्ज झालेले आहेत. इतर पाहुणे मंडळींना आगमन झालंय. साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावा. भरपूर मोठ्या संख्येने आज या शॉपचं उद्घाटन करण्यासाठी सर्व पूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावा. मस्त असा सेटअप केलेला आहे. आज थोडासा पसारा आहे म्हणून उद्या वगैरे तुम्ही आलात किंवा संध्याकाळी आलात तर तुम्हाला पूर्ण क्लीन दिसेल असा. इशिता, आता तू तुझ्या चाचूसाठी काहीतरी बोल. तुझ्या चाचूने मस्त असा कॅफेचं म्हणजे ओपनिंग केलेला आज, तर तिथे येऊन तू काय काय खाशील ते सांग मला. कोक वगैरे सगळं काय घेशील? तर मग कधी येशील तू? उद्या लगेच येणार आहे ती, तर तुम्ही पण या. 7 वाजता यायचा. हा मानसी बसली बघू. चला हे दाखवतात. गौरव कधी दाखवलं आणि
गौरव आता सध्या बिझी आहे, त्याला नंतर कधीतरी आपण भेटू आणि विचारू. नेक्स्ट टाइम आपण कॅफे मध्ये येऊ ना तेव्हा सर्व काही दाखवू आणि गौरवला विचारू, कारण की आता सध्या बघा पब्लिक सर्व बसलेली आहे आणि त्याला विचारणं म्हणजे तो कामातच आहे सध्या. हे काय सांगतात बघूया. काय काय यांना व्हिडिओ मध्ये यायचं तर यांना आता घेऊया व्हिडिओ मध्ये. आधी बघितला होता पण परत एकदा बघूया, कारण की यांना ह्यांची आवड आहे यायची व्हिडिओ मध्ये, तर आपण यांना घेऊया. हा हे बघा आणि आम्हाला बघा सगळे आपण सोबत येऊ हा एक दिवशी. चला बाय 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 बाय. अगं बाई इशिताने खाल्ला. दाखव ना काय काय आहे त्याच्यात. सर्वांना असा नाश्ता आहे. केक आहे तिला ओपन नाही होत. मग दाखव ना काय काय. सन्मान करण्यासाठी मी रविशक गोवारी सामाजिक कार्यकर्ते त्यामुळे त्याला सुद्धा सगळं नका ओपन करू ठेवा. फोटोशूट चालू आहे इकडं. त्याचबरोबर आमच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय सखाराम शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या वेळेला या ना इकडं. गेला गौरव गेला. मामा पण आले बघा. इकडे आहेत मामा. इकडे चाललंय फोटोशूट. आणि आज गौरवसाठी मस्त आनंदाचा दिवस आहे आणि त्याला फुलगुच्छ देऊन सगळी मस्त आशीर्वाद देतात. नाश्त्याची तयारी. पाण्याच्या बाटल्या नाही बाहेर नाही. अजून गावातली सगळी अशी गौरवला आशीर्वाद देण्यासाठी, म्हणजे मोठा आता पुढं पुढं जावा गौरव, त्यासाठी सगळी मस्त आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे कॅफे बद्दल? कॅफे कसा वाटला? मस्त. याल ना मग? रोज येऊ ना. रोज रोज आल्यावर काय खा? काय पण काय देतील ते. आता नाश्ता झाला? चला एक दिवशी आपण परत सगळी सोबतच व्हिजिट करू गौरवच्या कॅफेला आणि मस्त सगळं काही बघू काय काय आहे. कोण आलं? गौरवचे मामा.
माझी छोटीशी अशी क्लायंट आलेली आहे. ये ना आता मेकअप करायला कधी येशील? उद्या. उद्या काय आज यायचा ना? दत्तात्रय भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. ती आधीच बोलून गेली माझ्याशी. ती तुमचं लक्ष नव्हता, ती बोलून गेली. माझी फ्रेंड आहे ना ती. किचन मध्ये मामीचा हा काम जोरात चालू आहे. नाश्ता द्यायचा. मामी काय जवळ येत नाही. बोलली हाय आमचे कॅफेला आले, तुम्हाला फुकट देणार नाही, विकत पैसे घेऊन या. बरोबर तेव्हाच ती पोरं बोलताना फुकट मिळणार नाही, भरपूर सारे पैसे घेऊन या. सगळं खा मिळेल पण फुकट मिळणार नाही. पाणी घे, थंडा घे, काजू बदाम घेऊन काय करू नये. खूप सारे गिफ्ट आलेले आहेत. मानसी घेऊन येते गिफ्ट. बघा किती गिफ्ट आहे. मग स्कूलला गेली आली हो. नाश्ता दिला. साहिल इकडे यांची काय चाललंय. त्याचबरोबर विश्वनाथ दादा बोवर यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असं वाटतं. कसा होता ना तो कमेंट करून नक्कीच सांगा. गौरवच्या कॅफेला नक्कीच विजिट करा आणि यम्मी यम्मी डिलिशियस असे फूड खायला भेटा. बाय. सगळी मोठी बोलतात मम्मी बाय बाय. लवकरच बाय बाय करतो.